नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बालकांच्या विविध अवस्था आपण बघणार आहोत. कारण मागील वर्षीच्या TETमध्ये बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मागील वर्षीच्या TETमध्ये हा प्रश्न या ठिकाणी आलेला होता. हा प्रश्न करण्यापूर्वी या प्रश्नामध्ये ज्या अवस्था आहेत त्यांचा आपण व्यवस्थित अभ्यास आधी करणार आहोत आणि मग नंतर शेवटी त्या प्रश्नाकडे जाणार आहोत. म्हणजे तो प्रश्नही कळेल आणि त्या चारही पर्यायांचाही आपला अभ्यास होईल. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओला आपण अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करणार आहोत. तर आपली पहिली अवस्था असते ती म्हणजे शैशवावस्था. शैशवावस्थेचा कालावधी हा 0 ते 3 वर्षे एवढा असतो. ठीक आहे. या ठिकाणी PPT बनवताना थोडं चांगलं वाटावं म्हणून एक छोटा मुलगा या ठिकाणी टाकला आहे शैशवावस्थेमधला. ठीक आहे. शैशवावस्था ही जन्मापासून ते 3 वर्षापर्यंत असते. जन्मापासून 3 वर्षापर्यंत असते. व्यक्तीच्या जन्मापासूनच किंवा जन्माच्या पूर्वीपासूनच बालकांची विकास प्रक्रिया ही सुरू झालेली असते आणि बालकांना गर्भावस्थेतून बाहेर आल्याबरोबर त्या नवजात शिशूला विश्वातील परिस्थितीला तोंड द्यावे लागते. ते स्वतंत्रपणे कार्य करू लागते. बालकांच्या जन्मजात श्वसन, पचन, उत्सर्जन तसेच स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. ठीक आहे. हे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे की बालकांमध्ये जन्मजात श्वसन, पचन, उत्सर्जन तसेच स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. ठीक आहे. ह्या सर्व क्षमता जन्मजात निर्माण होतात. ओके. आता भारतातील शिशूविषयी थोडक्यात माहिती आपण बघूया. भारतातील शिशूची सरासरी लांबी ही 45 सेंटीमीटर असते. ठीक आहे. सरासरी लांबी 45 सेंटीमीटर असते, तर वजन हे 3 किलोग्रॅम एवढं असतं. सरासरी म्हटले बरं का. नवजात शिशूच्या शरीर रचनेत प्रमाणबद्धता नसते. डोके हे धडाच्या मानाने मोठे असते. ठीक आहे. डोके हे मोठे, नाकाला आकार आलेला नसतो. हात, पाय तसेच म्हणजे सर्व एकूणच संपूर्ण धड हे डोक्याच्या तुलनेने लहान असते. पहिल्या 9 महिन्यांमध्ये विकास हा अत्यंत वेगाने होतो. हे बघा, हे एक वाक्य महत्त्वाचं आहे की पहिल्या 9 महिन्यांमध्ये विकास हा अत्यंत वेगाने होतो. 4 आठवड्यात श्वसन नियमित होते. ठीक आहे. 4 आठवड्यात श्वसन नियमित होते. हृदयाचे ठोके हे संथ होतात. शिशू कोणत्याही एका कुशीवर 16 आठवड्यांच्या आत शिशू एखादी वस्तू पकडू लागतो. ठीक आहे. 16 आठवड्यांच्या आत शिशू एखादी वस्तू पकडू लागतो. नेत्र व हस्त यांचे संघटन होऊ लागते. म्हणजे डोळे आणि हात यांचे संघटन होऊ लागते. या अवस्थेत शिशूला पुरेसे अन्न व विश्रांतीची नितांत आवश्यकता असते. ठीक आहे. जास्तीत जास्त झोप ही या शिशूंना दिली गेली पाहिजे. या वयातील मुलांना, या वयातील बालकांना दिली गेली पाहिजे. ही देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यातील संपूर्ण माहिती जरी तुम्ही लिहिली नाही तरी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते नोट करून घ्या. ठीक आहे. तर शैशवावस्थेतील शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये. या अवस्थेत मुलांची वाढ डोक्याकडून पायाकडे होते. ठीक आहे. डोक्याकडून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या अवस्थेतील मुले पायऱ्या चढणे, जिना उतरणे, एका पायाने लंगडी घालणे, हात वर करून चेंडू फेकणे, उड्या मारणे, धावणे, हातात पेन, कात्री अशा प्रकारच्या अनेक वस्तू हातामध्ये घेणे. ठीक आहे. किंवा या वस्तूंच्या सहाय्याने ही मुले सतत क्रियाशील असतात. या वयात मुलींच्या मानाने मुलांचे स्नायू अधिक बळकट असतात, परंतु मुली या चापल्यामध्ये सरस असतात. ठीक आहे. चापल्यामध्ये म्हणजे ते चपळ असतात मुलांपेक्षा थोड्या, अशा पद्धतीने. आणि हे जे आहे ना, सर्व चेंडू फेकणे, उड्या मारणे हे साधारणतः 3 वर्षाच्या आसपासच्या गोष्टी आहेत. कारण ही अवस्था 0 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत असते. ठीक आहे. ही अवस्था 0 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत असते. त्यामुळे साधारणतः शेवटच्या 6 महिन्याचं या ठिकाणी यांनी हे दिलेलं आहे. ठीक आहे.
शैशवावस्थेतील बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये. या अवस्थेमध्ये मेंदूचा विकास 75 ते 80% इतका झालेला असतो. 75 ते 80% मेंदूचा विकास. ठीक आहे. त्यामुळे त्यांची आकलन क्षमता यामध्ये खूप प्रगती झालेली दिसून येते. या वयातील मुले विविध कृतींचे अनुकरण, निरीक्षण करतात. या वयातील बालके छोटी छोटी वाक्ये तयार करतात. टी व्हीवरील जाहिराती पाठ करून म्हणतात. या वयातील बालके छोटा बेरजा, गुणाकार, भागाकार, वजाबाक्या वगैरे सगळं करू शकतात. ठीक आहे, करू शकतात. ओके. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तेवढे फक्त थोडे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपली जी पुढची अवस्था येते मित्रांनो, ती म्हणजे पूर्व बाल्यावस्था. या अवस्थेतील बालकांची उंची 90 सेंटीमीटर तर वजन 16 किलोग्राम असते. ठीक आहे, हे देखील सरासरी आहे. या अवस्थेमध्ये उंचीच्या वाढीच्या वेगापेक्षा वजनाचा वेग कमी असतो. ठीक आहे. या अवस्थेमध्ये उंचीच्या वाढीच्या वेगापेक्षा वजनाचा वेग हा कमी असतो. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला हे 2 छोटेसे बालक दिसत असतील पूर्व बाल्यावस्थेमध्ये, त्यांची खेळता येते. पूर्व बाल्यावस्थेमध्ये शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये कशा प्रकारे असतात ते आता आपण बघूया. या अवस्थेमध्ये मुले अनेक प्रकारच्या कृती करतात, तसेच विविध प्रकारचे खेळ खेळतात. हे बघा, या ठिकाणी जसं तुम्ही बघितलं. ठीक आहे. हे दोघं जसे खेळत आहेत त्याप्रमाणे या वयातील मुले स्वतः कृती करतात, विविध प्रकारचे खेळ खेळतात. त्यांच्या हाडांचाही विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो. या अवस्थेतील बालकांचे सुरुवातीला सर्व जे दात असतात आपले, त्यापैकी शेवटचे 4 दात आलेले असतात. तर या अवस्थेच्या अखेरच्या 6 महिन्यात दुधाचे दात पडून नवीन दात येतात. ठीक आहे. या अवस्थेच्या सुरुवातीला सर्व दातांपैकी शेवटचे 4 दात येतात. तर या अवस्थेच्या अखेरच्या 6 महिन्यात दुधाचे दात पडून नवीन दात येतात, म्हणजेच ज्याला आपण कायम दात असे म्हणतो. ठीक आहे. कायम दात या अवस्थेच्या शेवटच्या 6 महिन्यात येतात. पूर्व बाल्यावस्थेतील बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये कशी काय आहेत, तर या वयातील बालकांची स्मरणशक्ती वाढलेली असते. ठीक आहे. या वयातील बालकांची स्मरणशक्ती ही वाढलेली असते. हे स्मरणशक्ती वाढलेली असते. या अवस्थेमध्ये बालके विविध वस्तूंचे, व्यक्तींचे, प्राण्यांचे बारीक निरीक्षण करून ती माहिती इतरांना सांगू लागतात. ठीक आहे. हे एवढं महत्त्वाचं आहे यामध्ये. अशा पद्धतीने पूर्व बाल्यावस्था या ठिकाणी आपली संपलेली आहे. आता आपली सुरुवात झालेली आहे ही उत्तर बाल्यावस्थेला, ज्याला आपण किशोरावस्था असे देखील म्हणतो. ठीक आहे. आता काही लोकांची या ठिकाणी गल्लत होते. किशोरावस्था आणि कौमारी अवस्था याला आपण एकच करतात लोक, पण तसं नाही आहे. उत्तर बाल्यावस्था ही किशोरावस्था असते. ठीक आहे. आणि जी कौमारी अवस्था असते, ज्याला आपण कुमारावस्था असं म्हणतो. कुमार आणि किशोर यामध्ये किंचितसा फरक आहे, परंतु तो फरक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याच फरकामुळे, एक मिनटं तुम्हाला दाखवतो. याच फरकामुळे या ठिकाणी हे बघा, कुमारावस्था आणि किशोरावस्था. ठीक आहे. या ठिकाणी मुलांची गल्लत झाल्यामुळे खूप जणांचे प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहेत. असो, आपण येतोय आपल्या पानाकडे. तर उत्तर बाल्यावस्था किंवा किशोरावस्था या अवस्थेत मुलामुलींमध्ये विकासाचा क्रम हा वेगवेगळा दिसून येतो. ठीक आहे. मुलामुलींमध्ये विकासाचा क्रम हा वेगवेगळा दिसून येतो. सर्वसाधारणपणे शारीरिक समतोल चांगला साध्य झालेला असतो. मुलांना अनेक प्रकारची शारीरिक कौशल्ये आत्मसात झालेली असतात. मुली या दोघांनाही शारीरिक विकासाचे खेळ आवडतात. उदाहरणार्थ धावणे, उड्या मारणे, चेंडू, विविध प्रकारचे जे मैदानी खेळ आहेत या अवस्थेतील बालकांना आवडतात. ठीक आहे. तर उत्तर बाल्यावस्थेतील बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये. या अवस्थेतील मुलांना 2 गोष्टीतील साम्यभेद ओळखता येतो. बालकांना लहान वाक्याचा परिच्छेद बनवता येतो. तसेच वाचन, लेखन आणि गणित या प्राथमिक क्रियेवर प्रभुत्व मिळवता येते.
विविध वस्तूंचे वर्गीकरण करता येते. ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता ही आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची आपली अवस्था असते ती कौमारी अवस्था. यानंतर एक प्रौढावस्था पण असते, परंतु ती आपल्याला एवढी शिकवली जात नाही. तर आपल्याला आहे कौमारी अवस्था, ठीक आहे, 18 वर्षे वयापर्यंत. त्यानुसार मुलींसाठी 18 वर्षानंतरची जी अवस्था असते तिला प्रौढावस्था म्हणतात. तर मुलांसाठी 21 वर्षानंतरची जी अवस्था असते त्याला आपण प्रौढावस्था म्हणतो. सरासरी दोघांसाठीही 18 वर्ष आपण धरू शकतो, ठीक आहे. तर आता या कौमारी अवस्थेमध्ये अंतर्गत शारीरिक विकास, त्यानंतर बाह्य शारीरिक विकास आणि त्यानंतर बौद्धिक विकास अशा आपण 3 टप्प्यांमध्ये बघूया. तर पहिलं आहे अंतर्गत शारीरिक विकास. या अवस्थेच्या काळात शारीरिक विकास हा झपाट्याने होऊ लागतो. त्यामुळे कुमारावस्थेला पुनर्जन्म असेही म्हणतात. हे बघा, कुमारावस्था या ठिकाणी मी लिहिले कुमारावस्था. कुमारावस्थेला असेही म्हणतात. तसेच या अवस्थेला वादळी अवस्थेचा काळ असेही म्हणतात. या अवस्थेत पोटाची रुंदी कमी होऊन लांबी वाढते. पोट व आतड्यांमधील अंतरावरणे अधिक बळकट होतात. हृदयाची वाढ अधिक झपाट्याने होते. ती जन्मावेळच्या हृदयाच्या वजनाच्या 12 पट अधिक होते, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे की हृदयाच्या वजनाच्या 12 पट अधिक होते. मुलांचे हृदय मुलींच्या हृदयाच्या तुलनेने मोठे असते. मुलांचे हृदय मुलींच्या हृदयाच्या तुलनेने मोठे असते. फुफ्फुसाची वाढ ही झपाट्याने होते. शरीरातील विविध अंतःस्रावी ग्रंथींपैकी मस्तिष्क ग्रंथीतून होणाऱ्या अतिरिक्त स्रावामुळे व्यक्तीची उंची वाढलेली असते, ठीक आहे. हे बघा, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. शरीरातील विविध अंतःस्रावी ज्या ग्रंथी असतात, या अंतःस्रावी ग्रंथी कोणत्या, काय, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढे नंतर बघणारच आहोत, ठीक आहे. परंतु आत्तापुरतं फक्त एवढं लक्षात घ्या की जी मस्तिष्क ग्रंथी असते त्या मस्तिष्क ग्रंथीतून होणाऱ्या अतिरिक्त स्रावामुळे व्यक्तीची उंची वाढलेली दिसते, ठीक आहे. हे बघा, या ठिकाणी काही कॉलेजवयीन जे महाविद्यालयीन मुलं असतात ते या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा बाह्य शारीरिक विकास कशा पद्धतीने होतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या अवस्थेतील मुलामुलींची वाढ ही उंचीच्या मानाने वजन वाढत नाही, ठीक आहे. उंचीच्या मानाने वजन वाढत नाही. मुलांचे शरीर बळकट बनते व विशिष्ट आकार प्राप्त होतो. आवाजात ओठांवर मिशा येतात. मुलींच्याही शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, ठीक आहे. या अवस्थेमध्ये हातापायांची लांबी वाढते, नाकाची वाढ होते, म्हणजे एकंदरीत संपूर्ण शरीराचीच वाढ होते. शरीरावर मुरुमे येतात, ज्यांना आपण पिंपल्स म्हणतो तसे. या अवस्थेमध्ये सतत मुलामुलींमध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्याला होताना दिसतात, ठीक आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही अवस्था आहे. त्यामुळे त्याला वादळी अवस्थेचा काळ किंवा पुनर्जन्म असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कौमारी अवस्थेतील बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये. या अवस्थेमध्ये बालकांच्या बौद्धिक विकासाचा वेग वाढलेला असतो, ठीक आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अमूर्त विचार वगैरे, हे खूप उच्च पातळीचे अमूर्त विचार ही बालके करत असतात, ठीक आहे. या वयातील मुलांच्या वैचारिक पातळीत वाढ झालेली दिसून येते. याच वयातील मुले विविध प्रकारची वर्तमानपत्रे, पुस्तके तसेच अनेक दैनंदिन समस्यांवर आपले मत, तर्क व्यक्त करतात. या वयातील मुले आपला अभ्यास, आपली बुद्धिमत्ता, आपल्या क्षमता, कल, अनुमान, अभिवृत्ती इत्यादींचा विचार करून भविष्यात आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावे याविषयी लक्ष देतात. म्हणजे याविषयी स्वतः विचार विनिमय करतात, विचार मंथन करतात आणि त्यावर उपाय काढतात, ठीक आहे. निष्कर्ष काढतात काहीतरी की कुठे जावं, काय करावं, कोणत्या क्षेत्रात जावं, ठीक आहे. अभ्यास, आपली बुद्धिमत्ता, क्षमता, कल, अनुमान, अभिवृत्ती वगैरे, ठीक आहे. या अशा प्रकारे थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये काही आहेत. तर आता हे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, तो म्हणजे TETमध्ये आलेला 2024चा हा प्रश्न, ठीक आहे. तर सर्वात आधी आपण प्रश्न समजून घेऊया. प्रश्न आहे, बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकांमध्ये आढळते, ठीक आहे. हे कोणत्या विकासावस्थेच्या बालकांमध्ये आढळतं? तर शैशवावस्थेमध्ये नक्कीच आढळत नाही. तर्क आणि अनुमान शैशवावस्थेतील मुले करू शकत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे.
दुसरं आहे कुमारावस्था, ज्याला आपण कौमारी अवस्था म्हणतो. ठीक आहे. या अवस्थेतील बालके हे नक्कीच करू शकतात. ठीक आहे. हे बघा मागेच तुम्हाला दाखवतो, मागच्याच स्लाईडमध्ये झालेलं आहे बघा. कौमारी अवस्थेतील बौद्धिक विकासाची वैशिष्ट्ये यामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी हे बघा, तर्क अनुमान वगैरे. ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे कुमारावस्था किंवा कौमारी अवस्था. या ठिकाणी चुकीचं करायचं होतं तर बरोबर केलं मी ते. तर याचं बरोबर उत्तर आहे कुमारावस्था किंवा कौमारी अवस्था. प्रौढावस्था किंवा किशोरावस्था याचं उत्तर येणार नाही आहे. ठीक आहे. प्रौढावस्था म्हणजे जसं मी मगाशी म्हटलो की 18+. किशोरावस्था ही 18 वर्षापर्यंत असते आणि 18+ म्हणजेच प्रौढावस्था किंवा ज्याला आपण तारुण्य असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.